जूनच्या सुरुवातीला साधारण प्रकारे पाऊस झाल्यानंतर खरं तर या आठवड्यात पावसानं कुठंतरी परभणी जिल्ह्यात उघडीप घेतल्याची स्थिती आहे. ढगाळ वातावरण सातत्याने आहे, मात्र पावसानं या ठिकाणी दडी मारल्याच आपल्याला दिसून येते. नेमकी पावसाची स्थिती काय आहे, हवामान विभागाला काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. हवामान तज्ज्ञ कैलास डाखोरे आपल्यासोबत आहेत. सर, मला सांगा, जूनच्या सुरुवातीला 60-65 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस झाला आणि त्यानंतर आता या आठवड्यामध्ये सातत्यानं पावसानं उघडीप घेतली. नेमकं पावसाची स्थिती काय आहे आणि पाऊस कधी येणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये? आपण पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आपले काही जिल्हे जसे धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगरमधले काही 3-4 तालुके आहेत आणि मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्हा आणि त्याचबरोबर आपला लातूर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस आहे. पण त्याचबरोबर परभणी, परत हिंगोली, बीड, जालना या बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस व्हायची जसं आपल्याला अपेक्षा होती तसा पाऊस झालेला नाही. नेमकं काय कारण होतं सर, पाऊस होणार असं गृहीत असताना मग एकदम पाऊस का उघडी घेतली? मध्यंतरी आपण पाहिलं असेल की आपल्याला मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबा ह्या आठवड्यात चांगल्या प्रकारचा पाऊस आहे महाराष्ट्रात, परंतु पाऊस हा आपल्याकडे काही थोडी सिस्टीम व्यवस्थित नसल्यामुळं पाऊस हा काय झालेला आहे, आपण मध्य महाराष्ट्र ते कोकण ह्या भागात पाऊस आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. इकडे बघितलं तर विदर्भामध्ये सुद्धा काही जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आहे. एक तर आपण फार मध्ये असल्यामुळं या मुळातच आपल्याला जे सिस्टीम्स होतात त्या लो प्रेशर जर चांगल्या सिस्टीम तयार झाल्यात बे ऑफ बंगालमध्ये तर आपल्याकडे चांगल्या प्रकारचा पाऊस होतो. परंतु असं सध्याच्या परिस्थिती दाखवते की कुठल्याही मॉडेलमध्ये जसं प्रादेशिक हवामान केंद्राकडून माहिती मिळालेली आपल्याला की त्याच्यानुसार सध्याच्या परिस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. परंतु 18 तारीख म्हणजे आज आणि उद्या 19 तारखेला साधारणतः 4-5 जिल्ह्यामध्ये चांगला हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस शक्यता आहे. जसं छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी, हिंगोली, नांदेड आणि त्याचबरोबर जालना ह्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचा पाऊस म्हणजे चांगला म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, जेणेकरून आपल्याला एक थोडी आशा राहील की बाबा येणाऱ्या कालावधीमध्ये पण म्हणजे त्याच्यानंतरच्या आठवड्यात सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस दाखवते. जे आपला विस्तारित हवामान अंदाज आहे त्याच्यामध्ये हे दाखवते की चांगला एक्सेस पाऊस दाखवते पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये. किती दिवस साधारणतः तो 23च्या पुढे आहे तो कालावधी. परंतु पाऊस आहे काय होतंय, नेमकं आपला मान्सून आगमन होतंय ना ते 9 ते 11 जून मध्ये होतंय आणि यावर्षी पूर्वी पाऊस झाल्यामुळे आपल्याला वाटत होतं की पाऊस आपल्याकडे लवकर येईल, पण मध्यंतरी ओढ दिलेली आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे की आपल्या अपेक्षेप्रमाणे न आल्यामुळे थोडा खंड आल्यामुळे सगळ्यांच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत आणि काही लोकांनी पेरणी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर पेरण्या होत आहेत, तर शेतकऱ्यांना काय सूचना असणार आहे हवामान विभाग? आपण आवाहन करतो की बाबा सध्याच्या परिस्थितीत आपण जसं तसं थांबावं, बिलकुल पेरणी करू नये. पेरणी योग्य पाऊस म्हणजे 3 इंच जवळपास 75 ते mm ते 100 mm पाऊस व्हायला हवा आणि नंतर तुम्ही पेरणी करा. आणि पाऊस येणार आहे, निश्चित येणार आहे, अशीच परिस्थिती राहणार नाही किंवा ओढ राहणार आहे. तर पाऊस येणार आहे, चांगला पाऊस होऊ द्या, 1-2 मोठे पाणी होऊ द्या आणि त्याच्यानंतर काही 1-2 दिवस नंतर जर आपल्याकडे चांगला हलका स्वरूपात जरी पाऊस असला आपण पेरायला हरकत नाही. म्हणजे साधारण किती दिवस शेतकऱ्यांनी थांबावं असं आव्हान असणार आहे? आता मी म्हटल्याप्रमाणे आता 19 तारखेला थोडा पाऊस दाखवतोय, समजा त्या दिवशी एक थोडे काही चांगल्या जिल्ह्यामध्ये झाला त्याच्यानंतर बाकीच्या उर्वरित भागामध्ये पण पाऊस होईल. हे साधारण 3-4 दिवसामध्ये चांगल्या पावसाला सुरू व्हायला काही हरकत नाही. 3-4 दिवसानंतर शेतकऱ्यांनी थोडा अजून धीर धरून पेरण्या टाळावं असं आव्हान असणार आहे हवामान विभागात. निश्चित वेळ गेलेली नाही आपली, कारण रेग्युलर पेरणी जी होते 22 तारीख किंवा 25 तारीख ह्या तारखेला होते, जसं जसं मान्सून प्रोग्रेस होत त्याप्रमाणे. आणि चांगला पाऊस ज्या तालुक्यामध्ये झालेला आहे म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर, त्यानंतर आपण त्या तालुक्यामध्ये माहिती देतो की बाबा आपण आता पेरणी करायला हरकत नाही शेतकरी बांधवांना. आपला जसं हवामान विभागामार्फत आपण कृषी सल्ला जो मंगळवारी शुक्रवार होतो त्याच्या मार्फत पण प्रसारित करतो की आपल्या भागात पाऊस झाला नाही, थोडं थांबावं, येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊस आहे, जेणेकरून आपल्याला दुबार पेरणी करण्याची वेळ येणार नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आता पेरणी केली तर त्यांना दुबार पेरणीचं संकटही आहे आणि पीक चांगलं उगवणार अशी स्थिती होऊ शकते का? डेफिनेटली, कारण काय झालं मध्यंतरी पहा तुम्ही वारं पण वाढलेलं आहे, थोडे तापमानामध्ये पण वाढ झाली होती आणि त्याच अनुषंगाने काय होतं की मॉइश्चर सगळं उडून चाललेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना एक शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली की पाऊस कधी होतो, जेणेकरून बाबा हे नुकसान होणे दुबार पेरणीचं. आणि अशीच अपेक्षा करू की 2 दिवसामध्ये थोडंफार हलका पाऊस त्या भागात व्हायला काय हरकत नाही, कारण हा पाऊस सर्वत्र नाहीये. तुरळक ठिकाणी पाऊस असल्यामुळे त्याच्यात शाश्वती नाहीये ना की बाबा आपलं जे पेरलं ज्या भागात शेतकऱ्यांना तिथं पाऊस पडला अशी काही गॅरंटी नाही. जसं आपला पाऊस सर्वसमावेश 75% भागात जिल्ह्यात जर झाला असेल तर त्या होणार असेल तर मग त्यावेळेस पेरणी करायला काय हरकत नव्हती. परंतु मुळातच पाऊस हा तुरळक ठिकाणी सांगतोय आपण आणि पावसाचा असा बघितलं तर फार हलक्या स्वरूपाचा आहे. याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना आवाहन केलं की बाबा असं पेरणी करू नये, कारण याच्यात दुबार पेरणीचं संकट येतंय. तर
पुढच्या 2-3 दिवसामध्ये परभणी जिल्ह्यासह मराठवाड्याच्या अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. मात्र जे शेतकरी अद्यापही पेरणीची घाई करतायत त्यांना अजूनही पेरणी न करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे. दुबार पेरणी आणि जे पेरलं त्याचा योग्य उगवणार नाही असा संशय आहे. असं एकूणच आहे सल्ला हवामान विभागाचा. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांनी संयम ठेवण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येते. तर पुढचे 2-3 दिवस मराठवाडा मध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं वर्तवला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.